बघूयात पुढची बातमी। राज्यभरातील कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंद असणार आहे। राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र चालकांचा बंदमध्ये सहभाग आहे। अकोला आणि जळगावात देखील मार्केटमधील कृषी केंद्र बंद आहेत आणि कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून आता बेमुदत बंद बघायला मिळतोय। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बंद असाच कायम राहणार असं देखील सांगण्यात आलंय। आपण ही दोन दृश्य पाहतोय ती म्हणजे अकोला आणि जळगावातली। अकोल्यातील कृषी केंद्र चालकांचा बंदला पाठिंबा आहे, तर इकडे जळगावात देखील कृषी केंद्र बंद ठेवण्यात आलेली आहेत। राज्यातील आज जे आहे कृषी सेवा केंद्र बंद राहणार आहेत। बंदला ते पाठिंबा देण्यात येत आहे। आपण पाहू शकता की आपण अकोला शहरातल्या या टिळक रोडवर या ठिकाणी जी कृषी केंद्र जी आहेत ही बंद आहेत। राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्रांचा आजपासून बंदला बेमुदत संपावरचे आहेत। त्यामुळे अनेक राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी बंदला पाठिंबा दिला आहे। या संपामुळे शेतकऱ्यांवर थेट परिणाम होण्याची मोठी शक्यता आहे। तर केंद्र आणि राज्य सरकारच्या जाचक धोरणामुळे विरोधकांसह विविध मागण्यांसाठी कृषी केंद्र चालकांच्या माफदा संघटनेतर्फे हा निर्णय घेतला गेला आहे। त्यामुळे या निर्णयाला देशातील अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांनी पाठिंबा दिला आहे। खरीपाची म्हणजे खरेदीला आता सुरुवात होणार आहे नंतर आणि यात संप आहे। त्या संपामुळे आता शेतकरी जो आहे तो या संपाचा याला त्या फटका बसू शकतो। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला।